आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। मधून कांद्याची तस्करी 1000 रुपये प्रति क्विंटलच्या कांद्यामागे 10,000 रुपयांचा दर। बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेत कांद्याची तस्करी। दुसऱ्या टप्प्यातील नोकर भरती अडचणीत, मनपाचा आस्थापना खर्च 41% पालिकेकडून आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याची शासनाला विनंती। रत्नागिरीत पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी ई-केवायसी आणि आधार कार्ड अपडेट करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। 21 फेब्रुवारीपासून गाव पातळीवर विशेष मोहीम। अमरावतीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर कापूस एमएसपी पेक्षा कमी भावात विकण्याची वेळ। कापूस उत्पादकांची विचित्र कोंडी, सीसीआयची केवळ 3च केंद्र। अहमदनगरच्या श्रीगोंद्यातील पारगाव सुद्रिका इथल्या सुद्रिकेश्वर मंदिरातील सिंहासनाची चोरी। 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील 30 लाखांचं सिंहासन चोरलं। घटना सीसीटीव्हीत कैद। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये वाहतूक विभागाची दमदार कामगिरी। नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून वर्षभरात 19 लाखांचा दंड वसूल, तर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असणाऱ्या 400 बुलेटवर कारवाई। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण। उद्या दुपारी 12 वाजता राज्याच्या विविध भागातून आलेल्या वऱ्हाडी मंडळांच्या उपस्थितीमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार।